मी आले प्रति बालाजीला, ते पण फक्त 140 रुपयामध्ये. चला तर आपण पाहूया की मी कसं आले प्रति बालाजीला 140 रुपयामध्ये. ही माझी फ्रेंड आहे सनाया, जी आता दुसरी फ्रेंड येते ती मला मागून धप्पू करणार आहे, पण हे आमचा सेकंड टेक होता. आम्ही खूप हॅपी होतो की कारण का आम्हाला कुठेतरी आमची ट्रिप चालली होती फायनली. तिघींनी पण नाश्ता केला, या दोघींनी चहा घेतला मॉर्निंग. आणि ही आहे आपलं मेन कात्रजचं बस स्टॉप, जिथे आमची एक बस मिस झाली होती ऑलरेडी. तर आम्ही आता चाललो सेकंड बस स्टॉपला, जे कोंडवा इस्कॉन टेम्पलसाठी इथे बस लागतात तिथे. पण इथे आम्ही डिस्कशन चाललो होतो की दुसरी बस कुठे मिळणार आहे, कशी जाणार आहे, सासवडवरून जायचं आहे का कात्रज घाटावरून जायचं आहे, ते आमचं डिस्कशन चालू आहे. बिकॉज ऑफ द पीरियड बट इट्स ओके. पीरियड खत्म हो चुके हैं इसलिए हम मंदिर जा रहे हैं. नहीं तो कोई गलत कमेंट मत करना. तुम्ही 120 रुपयाचं पास काढून सुद्धा जाऊ शकता. फुल दिवसभर तुम्ही फिरू शकता पुण्याच्या आउटसाईड थोडंसं. आणि एक बस आमची ऑलरेडी पंक्चर झाली, त्यामुळे आम्ही अजून परेशान झालो की आम्ही जायचं कसं आता, कारण का आम्हाला इथेच उशीर 10 वाजत होते. त्यामुळे आम्ही मेन कात्रज बस स्टॉपला वरती आलोत. इथून आम्ही व्हॅन केली, व्हॅनमध्ये बसलोत. कॅब आम्हाला मंदिरापासून सोडते आणि ही कॅब एकाला 70 रुपये घेते. आता बघू कसं होतं काय. इथे आमचा थोडासा मेकअप चालू आहे. सनायानं माझा टिका लावला व्यवस्थित. आता आम्ही इथून निघालोत कात्रजवरून आपल्याला फक्त 45 मिनिट लागतात व्हॅनने जायला. बसने थोडा जास्त वेळ लागू शकतो. तर आम्ही इथे तुम्ही बघू शकता निघालोत आम्ही. आणि इथे कात्रज घाट आहे, तो खूप सुंदर व्ह्यू दिसतो. पण हे काय झाडांमुळे थोडंसं दिसत नव्हतं. बट तुम्ही कधी आलात तर तुम्ही असं गाडी थांबून पाहू शकता जर घाट पाहायचा असेल तर. कारण आमची व्हॅन आमची स्वतःची नव्हती ना, त्यामुळे आम्ही त्यांना म्हणू शकलो नाहीत काका थांबवा, आम्हाला पाहायचं आहे घाट. त्यामुळे आम्ही असंच चाललो होतो की नेक्स्ट टाईम कधी स्कूटीवरती आलो तर आम्ही घाट पाहणार, एकदम प्रॉपरली पाहणार, कारण का खूप सुंदर व्ह्यू दिसतो इथे. त्यामुळे आम्ही आमच्या बनेचं लक्ष बाहेर आहे. तिला मला बने म्हणायला खूप आवडते. मी तिला मी बने 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 असं बोलत राहते. आम्ही आता पोहोचलो आहे प्रति बालाजीच्या मेन एंट्रन्सला. इथून थोडंसं लॉंग आहे, म्हणजे 5 मिनिट लागतात पुढे जाण्यासाठी. तिथूनही चालायचं आहे. पण ही व्हॅन आम्हाला पुढे मंदिरापर्यंत सोडत होती, त्यामुळे आम्ही तिथंपर्यंत गेलो होतो. पोहोचलो आहोत आम्ही. ARH साईडला पार्किंग आहे. थोडंसं काका टर्न घेतात कारण का इथे यांचं स्टॉप आहे, जे आपलं व्हॅन थांबवतात इथे. इथे शॉपिंगसाठी पण आहे, छोटंसं लहान लेकराची खेळणी पण आहे. इथे फ्रीमध्ये पार्किंग पण आहे. आणि इथे हॉटेल्स वगैरे पण आहे, स्टॉल पण आहे. जर तुम्ही नाश्ता मॉर्निंगला नाही केला असाल तिथं करू शकता. म्हणजे ही आहे एंट्रन्स. वाव, मस्त मस्त. आणि हे दोन माझ्या नटी आहेत, नटी जे आता नटापटी करत आहेत. मी 2 नटी आहेत जे आता नटापटा करत आहेत. थोडासा मेकअप करून येत आहे. आम्ही इथे केस वगैरे व्यवस्थित करतो, कारण का व्हॅनमध्ये थोडेसे आमचे केस खराब झाले होते. कारण का आम्हाला मंदिरामध्ये जाताना पण एकदम असं जायचं की एकदम फ्रेश माइंडने जायचं आहे. इथे शूज आणि चप्पल स्टँड पण आहे, ते पण फ्रीमध्ये. इथे बॅग ठेवू शकता, पण असं सॅक ठेवू शकता, पण पर्स नाही ठेवू शकत. कारण का ते कोणी पैसे चोरीला गेले किंवा असं काही नाही झालं पाहिजे, त्यामुळे त्यांनी फक्त सॅक अवेलेबल आहे म्हणजे ठेवण्यासाठी. इथे पर्स नाही, त्यामुळे आम्ही दोघींनी पर्स आणली होती. आणि एकीची बॅग कशी ठेवायची म्हणून आम्ही तिघींनी पण सोबत कॅरी केली. मग इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मोबाईलसुद्धा अलाउड नाही आहेत मंदिरात. चला तर आपण आता दर्शन करू. आणि इथे मोबाईल जमा करायचे आहेत. या साईड इथे लिहिलेलं आहे मोबाईल जमा करा. मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आहे इथे. तिरुपतीला कधी गेली नाही ही मॅडम, आमची तिरुपतीला जाऊन आलेली आहे. आता मी छोट्या तिरुपतीचं सगळं तुम्हाला माहिती सांगते. इथे जी बालाजी
इथे मोबाईल सबमिट करायचा आहे आतमध्ये. इथे आमचं दर्शन झालं होतं आणि मोबाईल घेतला आणि थोडासा व्हिडिओ काढले. मंदिरामध्ये गेल्यावरती आम्हाला कुपन आणि हे प्रसाद मिळाला होता. कुपन म्हणजे जेवणाचा, आम्हाला तिथे जेवण करण्यासाठी पण आहे, आपल्याला फ्रीमध्ये जेवण मिळते तिथे आणि ते फक्त 2 वाजेपर्यंत जेवण असते. तर हे दही आणि भात ते मिक्स असते, हिंग वगैरे टाकून खूप निवांत बसून गप्पा मारलं. त्यानंतर मंदिराकडेच निघालो. हे आहे मंदिराचा व्ह्यू जो फ्रंट साईडला तिथे, कारण का स्टार्टिंगला आम्ही मोबाईल नेलं नव्हतं ना, कारण का मोबाईल जमा करायचे होते. ज्याचं आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मोबाईल पुन्हा आम्ही वापस घेतलो आणि व्ह्यू पाहू शकता. खूप सुंदर आहे मंदिर इथे, असं एकदम स्पेसफुल, एकदम खूप शांतता असं वाटते. वाव. इथं आहे राईट साईडला एंट्रन्स आणि लेफ्ट साईडला आहे कुंड. इथून दर्शनाची लाईन आहे राईट साईडला. इथे मंदिर आहे, पाण्याचं कुंडच ना, कुंडच बोलतात ना, पाण्याचं कुंड आहे इथे. आणि मग इथून आल्यानंतर मेन आपलं जे मंदिर आहे त्याचं तुम्हाला नाही का जो गर्भगृहामध्ये आपण जाण्यासाठीचा रस्ता तुम्हाला दाखवतो. ही आहे एंट्रन्स, ही दर्शनाची एंट्री लाईन आहे. आमचं दर्शन ऑलरेडी झाल्यामुळे आम्ही हे माझा फर्स्ट टेक होता जो फेल गेला. आता पुन्हा मी सेकंड टेक घेणार आहे माझा रील बनवण्यासाठी. आता आम्ही जेवण करण्यासाठी जाणार आहे. आम्हाला कुपन मिळालेले आहेत. इथे फ्रीमध्ये तुम्हाला जेवण सुद्धा मिळते. सॉरी, फ्रीमध्ये सुद्धा जेवण मिळते तुम्हाला. खूप सुंदर मंदिर आहे. आल्या ठिकाणी स्नेहाच्या बॅगचं ते हुक निघालं. खूप म्हणजे खूप ऊन आहे इथे. म्हणजे सकाळी सकाळी आलं ना तर खूप भारी आहे. वा, तिथे खूप ऊन आहे ना. स्नेहाची बॅग पडलाय चेहरा, किती काळा पडलाय. सकाळी आलं तर किती फ्रेश होतो आपण. किती काळा वाटतोय. पूर्ण टेम्पल दिसतंय, पाहू शकता तुम्ही. आता आम्ही चाललोय जेवण करण्यासाठी. हां, ते पण चालली. हे आमच्या मॅडमला भूक लागली वाटतं, त्या पटापट चालल्या. ही म्हणजे खूप काळा पडला, टॅन खूप जास्त झालं. जर इकडे 2 जास्त चिट्ट्या पडल्या ना तर तू उचलला, जर इकडे 2 जास्त चिट्ट्या पडल्या ना सना तर तू उचलला. त्याच्या बाजूला जास्त चिट्टी पड. आता आम्ही पुन्हा निघालोत घरी जाण्यासाठी. पुन्हा एकदा दर्शन घेतलं आम्ही, त्यानंतर आम्ही निघालोत. दिसत पैशाचा पण इशू नाही आणि जाण्याचा पण इशू नाही. जेव्हा तुम्ही इथे येताना तुम्हाला 70 रुपयामध्ये सोडतील, पण जाताना असा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला इथून डायरेक्ट कात्रजसाठी व्हॅन नाही मिळणार. तुम्हाला एक तिथं पहिल्यांदा 20 रुपये 30 रुपये असे देऊन मेन हायवेला जायचं असते. त्यानंतर तिथून तुम्हाला कात्रजसाठी गाड्या मिळतील. तर आम्ही इथे खरेदी केली होती बांगडी. आम्ही तिघींनी पण बांगड्या घेतल्या. आम्हाला ते टॅक्सी मिळाली. आम्ही इथे 20 रुपये दिले त्यांना आणि आम्हाला मेन हायवेला सोडलं त्यांनी. आणि इथे पटापट मेन हायवेवरून 50 रुपये देऊन तुम्हाला कात्रज बस स्टॉपला सोडतात ते. त्यापुढे तिथून तुमचा प्रवास जिथे जायचे तुम्ही तिथे जाऊ शकता. आलो आम्ही फायनली कात्रजला. एक छोटीशी झोप झाली माझी.
लवकरच भेटू नवीन ब्लॉगसाठी. चला तर बाय बाय गाईज.